साई प्रसादालयामधील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य. साई प्रसादालयामधील मोफत भोजन सुरूच राहणार, मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता, विखे पाटलांची सारवासारव. मी माझ्या वक्तव्यावर ठाम, या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचं कारण नाही. मराठी प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याचा पुनरुच्चार. शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही, त्यांना सोडून चालणार नाही. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापूरमध्ये मोठं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तरुणाचा शोध सुरू. शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी. बुलडाण्यामधल्या जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप. 2000 मध्ये विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधल्या जनता दरबारामध्ये अजित पवार संतापले.